अगदी आयुर्वेदानुसार वसंत ऋतूमध्येच वमन सुद्धा करायला सांगितलेलं आहे, की ज्यामुळे आपल्या शरीरातील कफाचं शोधन होत असतं. पण वमन हे नेहमी एका वैद्याच्या सल्ल्यानेच करणं गरजेचं असतं. रासायनिक औषध कधी घ्यायचं, की जेव्हा वरचेवर सर्दी खोकला खूप आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, CRP लेवल्स वाढलेले आहेत, तेव्हा आपण हे जर गरजेचं असेल तर ते घेणं योग्य आहे. की नाकातले जे केस असतात ते ते प्रोटेक्टर्स असतात, म्हणजे फिल्टर्स असतात पहिले, की ते थांबवतात. जर ते आत गेलं तर आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणजे माझ्याकडे पेशंट होता की त्याला 12 वर्षापासून ॲलर्जिक सर्दीचा त्रास होता. सकाळचा काळ हा कफकाळ सांगितलाय आयुर्वेदानुसार. सो सकाळची फळं खायची नाहीयेत. आपल्याला तळलेले पदार्थ हे रात्रीच्या काळात पूर्ण वर्ज करायचे आहेत. तेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा आपल्याला थोडीफार सर्दी होणं हे अपेक्षितच आहे. जेव्हा सर्दी खोकला आपल्याला होतो ना, तेव्हा आपल्या शरीरात वात वाढतो, कफदोष वाढतो आणि पित्त सुद्धा वाढलेलं असतं. जेव्हा सर्दी खोकला असतो तेव्हा ESR हा जास्त प्रमाणात वाढलेला असतो. त्या बॅक्टेरियल इन्फेक्शनला रासायनिक औषधं किंवा अँटीबायोटिक्स दिली जातात, पण व्हायरल इन्फेक्शनला अँटीबायोटिक हे काम करत नाही, त्याला अँटीव्हायरल दिलं जात असतं. की आयुर्वेदाने सुद्धा साधी सर्दी खोकला आपल्या आयुर्वेदाने नक्की बरा होऊ शकतो. नमस्कार. इझी आयुर्वेदा फॉर यू विथ डॉक्टर रुचा या पॉडकास्टमध्ये मी तपस्या निवेद पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सध्या हिवाळा सुरू आहे आणि थंडीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच होणारा कधी ना कधी आजार म्हणजे सर्दी आणि खोकला. याने आपण नेहमी हैराण होतो हिवाळा आला की. आणि त्यात आता वसंत ऋतू सुरू झालाय, त्यामुळे वातावरणात बदलही होतोय. मग अशा वेळेस या सर्दी खोकल्यासाठी काय करायचं याबद्दलच आज आपण डॉक्टर रुचा यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार डॉक्टर रुचा. नमस्कार. नमस्कार. तर मी म्हटलं तसं की आता हिवाळा सुरू आहे. सर्दी खोकला हा सातत्याने कोणाला ना कोणाला होतच असतो. घरामध्येही एकाला झाला की तो सगळ्यांना होतो. खरंय. आणि मग अशा वेळेस प्रश्न पडतो की किती औषधं घ्यायची, काय नेमकं करायचं. बरोबर. तर याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा ना. खरंय. सो जेव्हा आता जसं तू म्हणालीस की वसंत ऋतू हा चालू झालेला आहे. जेव्हा वसंत ऋतू चालू होतो तेव्हा नेमकं आपल्या शरीरात काय होतं, तर आपल्या शरीरात जी थंडी असते, आधी चांगली थंडी पडते, तेव्हा जो कफ साठायला लागतो. म्हणजे त्याचा संचय व्हायला लागतो आणि जेव्हा वसंत ऋतू चालू होतो तेव्हा थोडं ऊन सुद्धा पडायला लागतं. आणि त्यामुळे हा साठलेला जो कफ आहे तो पातळ होऊन शरीराच्या बाहेर पडायला लागतो. आणि त्यामुळे आपल्याला वरचेवर सर्दी खोकला होणं किंवा अगदी आयुर्वेदानुसार वसंत ऋतूमध्येच वमन सुद्धा करायला सांगितलेलं आहे, की ज्यामुळे आपल्या शरीरातील कफाचं शोधन होत असतं. म्हणून ते खूप गरजेचं असतं की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वमन केलं पाहिजे, की साठलेला जर कफ खूप प्रमाणात असेल तर तो बाहेर जायला सुद्धा वमनाने मदत होते. पण वमन हे नेहमी एका वैद्याच्या सल्ल्यानेच करणं गरजेचं असतं. कारण काय ती प्रोसेस खूप वेगळी असते. त्यामुळे ती स्वतःहून वमन करणं असंही कधी कोणी करू नये. पण वैद्याच्या सल्ल्याने वसंत ऋतूत आपण करू शकतो. जेव्हा आपल्याला सर्दी खोकला होतो ना, तेव्हा अगदी पहिले व्हायरल आहे किंवा बॅक्टेरियल असतो किंवा वातावरणातल्या चेंजेसमुळे आपल्याला सर्दी खोकला होत असतो. सो तेव्हा एकदम नाक गळायला लागतं पहिले. नाक गळायला लागलं की डोळ्यातून पाणी येणं, डोकं दुखणं. त्याच्यानंतर आपण काहीतरी औषध घेतो. साधं कफ सिरप असू दे किंवा असं काहीतरी घेतलं जातं. त्याच्यानंतर मात्र खोकला चालू होतो. म्हणजे ह्याने काय होतं, तर आपण जी वाहणारा कफ, जी प्रकृती आहे, की निसर्गाने काय सांगतंय, की तो कफ बाहेर पडला पाहिजे. आणि आपण जर तो थांबवायला गेलो, तर तो मग आतच आपल्या राहतो. शरीरात आतच राहणार आहे आणि आपल्याला तो त्रास देणार आहे. म्हणजे जेव्हा प्रेक्षकांना असं कळतं, की आपल्याला सर्दी खोकला आहे, तर पहिले 3 दिवस काही नाही केलं, फक्त गरम पाणी प्यायलं, तरीही काही हरकत नाही. बरं. आणि आपण लगेच जातो आणि अँटीबायोटिक घेऊन टाकतो एखादी. सो रासायनिक औषध कधी घ्यायचं, की जेव्हा वरचेवर सर्दी खोकला खूप आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, CRP लेवल्स वाढलेले आहेत, तेव्हा आपण हे जर गरजेचं असेल तर ते घेणं योग्य आहे. पण जेव्हा वेदर चेंजमुळे होणारी जर साधी सर्दी असेल, तर मात्र आपण पहिले 3 दिवस वाट बघायची, की ती स्वतःहून कमी होतीये का? नाही झाली तरच औषधं घ्यायला चालू करायची. पण आता ही तुम्ही म्हणालात ती काय म्हणतात वातावरणाच्या बदलामुळे होणारी सर्दी हो. आहे.
पण सर्दीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे बऱ्याच जणांना ती बाहेरच्या दूषित वातावरणामुळे हो होते किंवा हो धुळीमुळे खूप जणांना सर्दी होते असं मी बघितलेलं आहे, हो की हो आधी शिंका येतात खूप हो आणि सर्दी होते. हो तर हो मग ती सर्दी नेमकी कशी असते? त्याला आपण ॲलर्जिक कोल्ड म्हणतो आणि हं, ॲलर्जिक कोल्डमध्ये नक्की होतं काय, तर बॉडीचा रिस्पॉन्स असतो. हं. म्हणजे जेव्हा नाकातून धूळ जाते किंवा पोल्युशन जातं, तर तेव्हा त्या कणाला शरीराच्या बाहेर काढण्यासाठी शरीराने दिलेला रिस्पॉन्स म्हणजे आपल्याला शिंका यायला लागतात. हं, की ते फ्लश आउट झालं पाहिजे. ते परत आत गेलं नाही पाहिजे. हं. याच्यासाठी नाकातले जे केस असतात ते प्रोटेक्टर्स असतात. म्हणजे ओह! फिल्टर्स असतात पहिले, की ते थांबवतात. जर ते आत गेलं तर आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं किंवा सर्दी खोकला अजून वाढू शकतो. मग अशा वेळेस काय करणं गरजेचं असतं, तर जे कारण आहे, ज्या कारणामुळे आपल्याला वरचेवर ॲलर्जिक कोल्ड होत आहे, हं. ते कारण थांबवणं गरजेचं आहे. बरोबर. जसं काही जणांना परफ्यूमने सुद्धा त्रास होतो. हो. किंवा काहींना साधी फोडणी घरात दिली तरी लगेच शिंका यायला लागतात. किंवा उदबत्ती च्या येस, धुराने. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात स्मेल येत असेल, उग्र असेल, हं, हं, केमिकल युक्त असेल, तर त्यानेही त्रास होऊ शकतो. सो अशा गोष्टी त्या व्यक्तीने अव्हॉइड करणं खूप गरजेच्या असतात हं. आणि त्यासाठी आपली इम्युनिटी वाढवणं गरजेची. म्हणजे माझ्याकडे पेशंट होता, की त्याला 12 वर्षापासून ॲलर्जिक सर्दीचा त्रास होता. हो. म्हणजे असं नाहीये, की त्याला 12ही महिने सर्दी असायची. असं नाहीये, की वेदर चेंजमुळेच होतीये, असं काहीही नव्हतं. पण हळू-हळू त्याच्यातली जी ॲलर्जिक कोल्ड होती, ती आयुर्वेदिक उपचारांनी कमी झाली आणि त्याला त्याच्यात गुण मिळाला, की तो म्हणाला, की "मॅडम मी थकलेलो होतो. हो. एवढे दिवस त्याच्यावर ट्रीटमेंट घ्यायचो, परत-परत होतच होती." सो ह्याला साधं काय गरजेचं होतं, की त्याची इम्युनिटी वाढणं आणि हं. ते ॲलर्जन आहे किंवा ते शरीरात न जाणं, ही गरज होती. ते जरी आपण थोडे दिवस 3-4 महिने जरी नीट पथ्य पाळली, तरीही त्या सर्दीपासून आपल्याला सुटका मिळू शकते. सो जे ज्यांना शिंका येतात, त्यांना बरोबर. ते उपयुक्त ठरतं. आता तुम्ही म्हणालात, की आधीच पथ्य पाळली पाहिजेत. हो, आता आपल्या बहुतेकांना सर्दी वेगवेगळ्या प्रकारामुळे होते. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, त्याच्यामुळे त्याची कारणं पण वेगळी-वेगळी असतात. बरोबर, बरोबर. पण साधारणपणे नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे सर्दी आणि खोकला होऊ नये यासाठी? यासाठी. सो पहिले तर काय करायचं, तर फळं काही जण जी असतात, ती सकाळच्या वेळात खातात आणि सकाळचा हां. काळ हा कफकाळ सांगितलाय आयुर्वेदानुसार. सो सकाळची फळं खायची नाहीयेत. जेव्हा चांगलं ऊन पडतं, त्या काळात आपल्याला फळं खायची आहेत आणि बरं. रात्रीची फळं खायची नाहीत. म्हणजे ओके. काही जणांना रात्री झोपताना फळं खाण्याची सवय असेल, तर ती पूर्णतः बंद करायची आहे. हं. त्याच्यानंतर खूप जास्त प्रमाणात सतत पाणी पिण्याची सवय सुद्धा काही जणांना असते. त्यामुळे शरीरातला क्लेद वाढतो, कफ वाढतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होऊ होऊ शकतो. शकतं. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला तळलेले पदार्थ हे रात्रीच्या काळात पूर्ण वर्ज्य करायचे आहेत. त्यांचं सेवन बंद ठेवायचं आहे किंवा हं. आईस्क्रीम खाणं, कोल्ड ड्रिंक्स पिणं, थंड पदार्थांचं सेवन हे आपल्याला कमी करायचं आहे. बरोबर. आणि त्याचप्रमाणे स्वतःची इम्युनिटी चौथी गोष्ट म्हणजे काय आपल्याला इम्युनिटी वाढवणं गरजेचं आहे. तर त्यासाठी हळद दूध असतं किंवा काही अशी औषधं असतात किंवा घरगुती उपचार असतात, की त्यांचा वापर आपण करू शकतो, की ह्याने आपल्या शरीरातला कफ दोष जो आहे तो विकृत नाही होणार. म्हणजे बरोबर. काय आपण पहिलेच कफ दोषाला जर प्राकृतावस्थेत ठेवलं, तर तो आपल्याला एवढा त्रास देणारच नाही. हं. पण जेव्हा वसंत ऋतू येतो, तेव्हा आपल्याला थोडीफार सर्दी होणं हे अपेक्षितच आहे. तर त्याला लगेच औषधं न घेता त्या सर्दीला आपल्याला थोडंसं वेळ द्यायचा. तर 3 दिवस तरी वेळ बघितला, की नाही बाबा ती स्वतःहून बरी होते आणि हे ऑब्झर्व्ह केल्यावर त्यांना स्वतःला कळेल म्हणजे जे आपला पॉडकास्ट बघताय त्यांना स्वतःला कळेल, की हो 3 दिवस काही नाही केलं तरी तिसऱ्या दिवशी आपली बरोबर. सर्दी स्वतःहून बरी होतीये. म्हणजे तुम्ही 3 दिवस वाट बघा, लगेच डॉक्टरांकडे जाऊ नका. हां. पण खरंच गरज असेल तर जाणं गरजेचं आहे, नक्कीच, तसं नक्कीच. नाही. पण गरम पाणी म्हणजे रात्री झोपताना किंवा काही जणांना ढास लागते, खोकल्याची बरोबर. कोरडी ढास लागत असते. अशा वेळेस बाजूला गरम पाण्याची बॉटल ठेवून द्यायची हं. फ्लास्कमध्ये आणि थोडा जरी खोकला आला, की थोडं गरम पाणी प्यायचं. त्याने हे सुद्धा त्यांना लगेच बरं वाटत असतं. सो ॲलर्जिक कोल्डमध्ये नॉर्मली आपण बघतो, की त्यांचा इओसिनोफिल काउंट वाढलेला असतो. IgE लेव्हल वाढलेली असते. ओके. सो ह्या लेव्हल्स आहेत, ह्या पहिले नॉर्मलला येणं गरजेचं आहे. बरं. एकदा का त्या नॉर्मलला आल्या, की मग त्यांना ही सर्दी जी ॲलर्जिक कोल्ड आहे, तो होत नाही. बरोबर. आता ही ॲलर्जिक सर्दीबद्दल तुम्ही सांगितलत हो, आणि त्यावरती तुम्ही काही छोटे-छोटे उपाय सांगितलेत. पण मग आणखीनही वेगवेगळे प्रकार असतात या सर्दी आणि खोकल्याचे. हो, म्हणजे कोरडा हो, खोकला असतो. काही जणांना
कफाचा खोकला कफाचा असतो. वेट कफ मग म्हणतात. अशा वेळेस त्यावरती उपचार पण वेगवेगळे असतात. हो, अगदी तर खरंय. मग आपण घरगुती काय करू शकतो? कारण एकच कफ सिरप आहे आणि एकाला कोरडी खोकला आहे आणि एकाला जर कफाचा खोकला आहे तर त्या एक कफ सिरप दोघांनाही चालत नाही. सो मग अशा खरं वेळेस बघायला गेलं घरगुती ना, काय तर करायला सिरप पाहिजे? घेण्याची गरजच पडत नाही. बर. तर ते घेतलेच नाही पाहिजेत. सो त्याच्या जागी आपल्याला काय करायचंय, जर कोरडा खोकला आहे किंवा कोरडा खोकला जर असेल, तर त्यासाठी आपण साधा उपाय काय करू शकतो, तर गरम पाणी प्यायचं आहे रात्री झोपताना थोडंसं. त्याच्यानंतर सुंठ, हळद, गूळ आणि ज्येष्ठमध याची छोटीशी गोळी तयार करून घ्यायची आहे. ओके. प्रमाण कसं घ्यायचं, तर ज्येष्ठमध पाव चमचा, हळद पाव चमचा, अर्धा चमचा तूप घ्यायचं आहे आणि त्या चवीप्रमाणे गूळ घ्यायचा आहे. ओके. तर ह्याची गोळी तयार करून घ्यायची आहे आणि त्याचा आपण ती गोळ्या जेम्सच्या, म्हणजे आता माझ्याकडे जे लहान पेशंट्स येतात ते म्हणतात की आम्ही ती जेम्सची गोळी म्हणून आम्ही मुलांना देतो. सो ते त्याचं सेवन आपण करू शकतो आणि हे बरोबर. नैसर्गिक आहे. त्यामुळे हळद काय करते, तर ती अँटीबॅक्टेरियल काम करते. जर काही बरोबर. इन्फेक्शन झालं असेल, सूज आली असेल घशामध्ये, घसा खवखवत असेल, तर तो कमी व्हायला त्याने मदत होत असते. ज्येष्ठमध काय करतं, तर जो काही कफ घट्ट झालेला आहे, तो पातळ पातळ. करून बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत करतो. अच्छा. आणि कोरडा खोकला असेल, तर त्याच्यामध्ये ॲसिडिटी असण्याचे सुद्धा चान्सेस असतात. तर बरोबर. ती ॲसिडिटी कमी करायला आपल्याला तूप आणि ज्येष्ठमध हे मदत करणार आहे. त्यामुळे ही गोळी दिवसातून 4 वेळा घेतली, तरीही त्यांचा कोरडा खोकला कमी व्हायला त्यांना मदत होत मदत असते. होते. दुसरी गोष्ट म्हणजे अडुळशाच्या पानांचा आपण काढा करून घेऊ शकतो. हम्म. म्हणजे 4 ते 5 पानं घ्यायची, छान स्वच्छ धुवून घ्यायची. अ, एका गरम पाण्याच्या पातेल्यामध्ये ते उकळायची छान आणि 1 ग्लास असेल तर त्याचं पाव झाल्यावर ते पाव गरम पाणी जे आहे त्याचं सेवन करायचं. अच्छा. सो त्याने सुद्धा जर खोकला येत असेल तर तो कमी व्हायला मदत होत असते. बरोबर. त्याप्रमाणे तिसरा उपाय म्हणजे अळशीचा काढा घ्यायचा. अळशी काय करते, तर ड्राय कफला पातळ करून बाहेर काढायला ती मदत करत असते. ती थोडी उष्ण सुद्धा आहे, त्यामुळे त्यालाही आपल्याला मदत होत असते. सो काय करायचं, 1 चमचा अळशी जी आहे ती पहिले तव्यावर छान भाजून घ्यायची अच्छा. आणि त्यानंतर ती पाण्यात घालून उकळायची. ती थोडी घट्ट, म्हणजे ते पाणी जे आहे ते थोडं घट्ट तयार होतं. काढा पण जो आहे तो तयार झाला की गरम गरम घशाला एकदम छान शेकत असा तो काढा प्यायचा. की अच्छा. त्याने आपल्याला जर ड्राय कफ होत असेल, हे रात्री झोपताना आपण करू शकतो, बरं. की जी लागणारी ढास आहे ती कमी व्हायला याने मदत होत असते. मदत होते. आणि समजा आपला कफाचा खोकला असतो. हो. तर मग अशा वेळेस घरगुती आपण काय उपाय करू शकतो? आता जेव्हा खोकला बाहेर पडतोय, तर तेव्हा एक तर कुठलेही खूप जास्त सिरप्स घ्यायची नाही आणि तो थांबवायचा नाही. तर पडत असेल तर नॉर्मली तो पांढऱ्या रंगाचा, हिरव्या रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा असू शकतो. रंग काय दाखवतं, तर तुमची इम्युनिटी किती काम करते ते दाखवतं. हो. सो तुमच्या शरीरात त्या इम्युनिटीनी तो जुना कफ आहे का कसा कफ आहे हे आपल्याला कळत असतं. सो अशा वेळेस काय करायचं, तर गरम हळदीचं दूध प्यायचं रात्री झोपताना. त्याच्यामध्ये थोडी आपण हे जरी घेतलं तरी आपल्याला मदत होते. त्यानंतर थोडं पाणी पिताना त्याच्यात थोडी चिमूटभर सुंठ घालून प्यायची. सुंठ म्हणजे काय, तर सुकवलेलं आलं. सो त्यापासून ही सुंठ बनते. सो ती सुंठ जी काय करते, तर म्हणजे स्रोतसांमध्ये कुठेही कफ साठला असेल तर तो शौचा वाटे बाहेर पडण्यासाठी ती मदत करणार आहे. म्हणजे जर कुठे साठलं आहे, आपल्याला काढता येत नाहीये किंवा ब्रॉन्कस मध्ये साठलेला आहे, हळूहळू ती काय करणार आहे, तर शरीरात जाऊन जिथे साठलाय तो बाहेर काढण्यासाठी ती मदत करणार आहे. सो ह्यासाठी आपण सुंठ घालून पाणी घेऊ शकतो. वाफ घेऊ शकतो. साधी गोष्ट म्हणजे काय, तर वाफ घेऊ शकतो. पण कधी कधी खूप स्ट्रॉंग स्मेल पण आपल्याला सहन होत नाही. सो अशा वेळेस जेवढा सहन होईल, किंवा निलगिरी घालून काही जण घेतात, पण ज्यांना अलर्जिक सर्दीचा त्रास असतो त्यांना त्या स्मेलने पण त्रास होतो. म्हणून अशा वेळेस काय करायचं, साधं गरम पाणी घ्यायचं आणि त्यानेच फक्त वाफ घ्यायची. त्याच्यानंतर चौथा उपाय म्हणजे आपण काय करू शकतो, तर गुळण्या करायच्या. साध्या हळद घालून किंवा मीठ घालून किंवा अगदी सुंठ घालून सुद्धा आपण गुळण्या करू शकतो, की ज्याने आपल्या घशाला जर खवखव होत असेल किंवा इचिंग होत असेल, त्याच्यानंतर सूज आलेली असेल, टॉन्सिल्सचा त्रास होत असेल, तर तो कमी होण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या गुळण्या मदत करतात. म्हणजे माझ्या ओपीडीला जी लहान मुलं येतात ना, त्यांना मी हा सल्ला नेहमी देते, की मुलं जेव्हा शाळेतून घरी येतात तेव्हा त्यांना गुळण्या करायला लावायच्या.
किंवा साधं एक ग्लासभर गरम पाणी प्यायला द्यायचं. ह्याने जे जे शाळेतून ते घेऊन आलेले बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत, बरोबर. ते तेव्हाच्या तेव्हा तिथे त्यांचा नाश होण्यासाठी आपल्याला मदत मदत होत होईल. असेल. मी आता तेच विचारणार होते, की आता तुम्ही हे जे उपाय सांगितलेत हो, घरगुती, हो. तर हे आपण मुलांसाठी पण वापरू शकतो का? हो, मुलांना अगदी काय लहान प्रमाणात? मुलांना आपण जसं गोळ्या आहेत, गुळाच्या हं. गोळ्या बनवून देत असतो, सुंठ. पण ह्या प्रमाण जे आपण असतं ना, ते कधी वैद्याच्या सल्ल्याने घेणं किंवा एकदा हां. दाखवून घेणं हे गरजेचं असतं. कारण का लहान मुलांमध्ये थोडा फरक पडतो. सो बरोबर ते आहे. दाखवून घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर मुलांना कसं असतं, की मुलं कुठेही हात लावतात. तेच हात तोंडात जातात त्यांचे आणि त्यांना वरचेवर सर्दी खोकला म्हणजे माझ्याकडे काही लहान मुलं जी येतात, की त्यांना अगदी अस्थालिनचे पंप चालू असतात अरे बाप! किंवा नॅझल स्प्रेज चालू असतात आणि ते लाँग टर्म पर्यंत त्यांना घ्यावे लागत असतात. अशा वेळेस त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी गरजेचं असतं. बरोबर. तर त्यांची जर इम्युनिटी वाढली ना, तर त्यांना हा त्रास होत नाही. सो त्याच्यासाठी काय करणं गरजेचं असतं, तर त्यांचा आहार नीट पाहिजे. त्यांचं जर आहारामध्ये चॉकलेट्स, कलर असलेल्या गोळ्या ह्यांचं प्रमाण जास्त असेल, तर ते कमी झालं पाहिजे. हं. चिप्स खाणं किंवा जंक फूड खाणं असेल, तर ते त्यांचं कमी झालं पाहिजे आणि त्यांना घरच्या आहारात इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे. त्यांना जर त्याच्यात इंटरेस्टच नसेल, बाहेरचं खाणं वाटत असेल, तर हळू त्यांची इम्युन सिस्टम पण त्याला रिएक्ट रिएक्ट करायला करायला करणार लागते. आहे. बरोबर. तर त्यामुळे लहान मुलांचे जे त्यांना काही गुळण्या करायला शिकवायच्या, नाक नीट साफ कसं करायचं, हे सुद्धा लहान मुलांना शिकवावं लागतं. बरोबर. एकदा कळलं की ती मुलं बरोबर करतात आणि त्यांना आपण साधी उपचार करून सुद्धा वरचे वर जर त्यांचे स्प्रेज आपण हळू कमी करू शकतो हं, किंवा हं. त्यांना पंप चालू असेल, तर तोही हळू कमी व्हायला मदत होते. जसं आपण ह्याला बालदमा म्हणतो. लहान मुलांमध्ये होणारा दमा असतो. हो. त्यांना श्वास घ्यायला मध्येच त्रास व्हायला लागतो. खूप धावले तरी त्यांना दम लागत असतो. हं, सो हे ह्या वयात नाही झालं पाहिजे त्यांना. हं. सो त्यांच्या लंग्सना, ऑर्गन्सना त्यांना ती स्ट्रेंथ येणं गरजेची असते. कारण का त्यांचं शरीर हे डेव्हलप होत असतं. बरोबर. अजूनही ऑर्गन पूर्णतः डेव्हलप झालेले नसतात. हं. त्यासाठी त्यांना ते करणं गरजेचं असतं. बरोबर. जसं लहान मुलांचं झालं, तसं अपोझिट म्हणजे मोठ्यामधलं लहानपण, हो, की थोडंसं ज्येष्ठ नागरिक जे असतात, हो. तर त्यांनाही हा त्रास वरचेवर होत असतो, की वातावरण बदलाचा सगळ्यात जास्त परिणाम पहिल्यांदा लहान मुलं आणि हे ज्येष्ठ नागरिक जे असतात, त्यांच्यावरती आपल्याला दिसून येतो. हो, हो. तर मग तुम्ही जे उपाय सांगितलेत, ते हे ज्येष्ठ नागरिक सुद्धा घरच्या घरी करू शकतात? हो, नक्कीच. ते घरच्या घरी करू शकतात. त्यांना जर वरचेवर सर्दी खोकला होत असेल, तर त्यांनी पहिले बघणं गरजेचं आहे. टेस्टिंग करणं गरजेचं आहे. हं. ओ-पी-डीला येऊन नाडी परीक्षा करणंही गरजेचं असतं. हं. पहिले टेस्टिंग करून सी काउंट जो आपला असतो, त्याच्यामध्ये बघणं गरजेचं आहे, की पांढऱ्या पेशी वाढलेल्या आहेत का? ई-एस-आर वाढलेला आहे का? हां. ह्या गोष्टी पहिले करणं गरजेचं आहे किंवा सी-आर-पी लेव्हल वाढलेले आहेत का? किंवा कुठलं इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे का? जर खोकला 6 ते 7 महिने टिकून आहे, तर कुठल्या वेगळ्या आजाराची तर लक्षणं नाहीयेत ना, बरोबर. हे सुद्धा बघणं गरजेचं असतं. कारण का एक पेशंट येऊन गेलेली, तिला 7 ते 8 महिने खोकला होता. अरे बापरे! तिचा जातच नव्हता. तिने हं. टीबी टेस्ट केली, पण नंतर कळलं की कॅन्सरची तिला लागण झालेली होती. हो. सो ह्या गोष्टी कळणं सुद्धा गरजेच्या असतात. सो बरोबर आहे. वेळेवर त्याच्यावर ट्रीटमेंट करणं किंवा खोकला हा 1 महिन्याच्या वर जास्त टिकून असेल, हं. तर त्याची वेळेवर ट्रीटमेंट करणं गरजेची असते. बरोबर. पण मग हा जो खोकला आहे, हा कफ प्रकृती ज्यांची आहे त्यांना जास्त होतो, की कसं म्हणजे काय असतं ह्याच्यामध्ये? नाही. कफ वाढला असं की असं नाहीये. तर कसं असतं, की जेव्हा सर्दी खोकला आपल्याला होतो ना, तेव्हा आपल्या शरीरात वात वाढतो, अच्छा. कफदोष वाढतो आणि हं. पित्त सुद्धा वाढलेलं असतं. हां. म्हणजे काही जणांना तर साधा कोरडा खोकला असतो ना, तो फक्त ॲसिडिटीमुळे होत असतो. म्हणजे ते बरोबर. सिरप्स घेतात, कफ सिरप्स घेतात, तरी त्यांचा काही कफ जात जात नाही. नाही. तेव्हा त्याचं कारण वेगळं असतं, कारण काय त्यांना ॲसिडिटीमुळेच हा कोरडा खोकला खोकला येत म्हणजे असतो. नेहमी तुम्हाला फक्त कफ सिरप घेऊनच चालणार नाहीये. नाहीये. हां, नेमका कशामुळे हे जाणून घेणं जाणून घेणं आवश्यक आहे. गरजेचं आहे आणि त्याचबरोबर वात सुद्धा वाढलेला असतो हां. शरीरामधला. वातामुळे सुद्धा त्यांना तो त्रास होत असतो आणि कफदोष वाढला, की थोडा आळस यायला लागतो, थकवा जाणवायला लागतो, हो. त्यांना भूक लागत नाही, अरुची तयार होते. जेवण बघितलं तरी जेवणाची इच्छा होत नाही. अ, त्यावेळेस त्यांना वेळेवर त्याची ट्रीटमेंट करणं गरजेची असते. तुम्ही आता सांगितलं की तुमच्याकडे लहान मुलं किंवा मोठी माणसंही सर्दी आणि खोकला वारंवार होतोय यासाठी त्याच्यासाठी. येत असतात. घरगुती उपाय तर झालेच.
पण तुमच्याकडनं तुम्ही काय त्यांच्यावरती औषधोपचार करता? जेव्हा पेशंट ओपीडीला येतो तेव्हा पहिले त्याची नाडी परीक्षा केली जाते. ते तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे टेस्टिंग काही केलेले असतील तर रिपोर्ट्स घेऊन येतात. बरोबर. रिपोर्ट्समध्ये पहिले मी बघते की त्यांचं सीबीसी काउंट कसं आहे, त्याच्यामध्ये डब्ल्यूबीसी म्हणजे पांढऱ्या पेशी वाढल्या आहेत का, बरोबर. किंवा ईएसआर वाढलेला आहे का. नॉर्मली जेव्हा सर्दी खोकला असतो तेव्हा ईएसआर हा जास्त प्रमाणात वाढलेला असतो. तो नॉर्मली 0 to 20च्या मध्यात असलेल तरी चालतो. पण जेव्हा सर्दी खोकला असतो तेव्हा तो 50 किंवा 30 ह्या रेंजमध्ये सुद्धा गेलेला असतो. त्यांची सीआरपी लेवल वाढलेली आहे का हे बघणं गरजेचं असतं. इन्फेक्शन आहे का, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे का व्हायरल इन्फेक्शन आहे. कारण का बॅक्टेरियल इन्फेक्शनला रासायनिक औषधं किंवा अँटीबायोटिक्स दिली जातात, पण व्हायरल इन्फेक्शनला अँटीबायोटिक हे काम करत नाही, त्याला अँटीव्हायरल दिलं जात असतं. सो त्याप्रमाणे पहिले निदान करणं गरजेचं असतं की त्यांच्या शरीरात कुठली दोषाची संचिती झालीये किंवा कुठला दोष बिघडलेला आहे ते पहिले शोधावं लागतं. अशीच एक पेशंट माझ्याकडे आलेली ओपीडीला. ती म्हणजे अगदी सगळं करून आलेली होती. म्हणजे तिचं अँटीबायोटिक्स घेऊन झालेली होती, सगळं म्हणजे ती करून आलेली होती. तिला कणकण पण असायची, ताप असायचा, तिचं जात नव्हता. सो तिला ते टेन्शन आलं की आता हे नक्की कसं बरं होईल, का होतंय आणि काय होतंय नक्की शरीरामध्ये. सो तेव्हा तिची ट्रीटमेंट करताना तिला मी 1 महिन्याचा डोस लिहून दिलेला होता. त्याच्यामध्ये नॉर्मली वात, पित्त, कफ ह्याचं शमन करण्यासाठी ट्रीटमेंट दिली जाते. त्याचबरोबर तापासाठी जसं पॅरासिटामॉल आहे तसं आयुर्वेदिक औषधं सुद्धा असतात की जसं तिला 99 पर्यंत ताप असेल तर तेव्हा मी तिला सांगायचे की तू हे औषध घे आणि त्यानंतर म्हणजे 100च्या वर गेला तर मात्र तू पॅरासिटामॉल घेऊ शकते. बरोबर. पण ती 1 महिन्यानंतर मला दाखवायला आली तेव्हा ती म्हणाली की मॅडम माझा आता सर्दी खोकला बऱ्यापैकी कमी झालाय आणि मला आता तापासारखं जे वाटायचं, कणकणी जी असायची ती सुद्धा आता कमी झाली. सो ह्याला तिची पहिले काय शरीरात चेंजेस झाले तर तिचा घसा नीट होणं गरजेचं असतं. कधी कधी काय असतं की अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शनच असतं, म्हणजे ते फक्त लंग्स पर्यंत पोचलं सुद्धा नसतं, तर ते घशातच असतं. सो पहिले तिचा घसा नीट होणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर तिची इम्युन सिस्टीम वाढणं गरजेची होती आणि त्याचबरोबर तिचा जो साठलेला कफ होता तो शरीराच्या बाहेर पडणं गरजेचा होता. बरोबर. ते झालं त्यामुळे तिला जी कणकणी होती ती निघून गेली तिची आणि नंतर ती व्यवस्थित म्हणजे तिचं जे टेन्शन होतं ते गेलं. त्याचबरोबर रात्री झोप येण्यासाठी सुद्धा ब्राह्मी, शंखपुष्पी ह्यांनी युक्त असं औषध तिला दिलेलं होतं की ज्याने तिला शांत झोप लागायला मदत होत होती. कारण काय ह्या पेशंट्स मध्ये काय होतं की त्यांची रात्रीची झोप खराब होते. कारण का त्यांना रात्रीची ढास लागणं, खोकला येणं, नाक चोंदणं असे प्रकार सुद्धा त्यांना होत असतात. सो ते नाक सुटलं की मग त्यांना श्वास नीट घ्यायला यायला लागतो आणि कोरडा खोकला असेल तर तोही जाणं गरजेचं आहे. तो गेल्यावरच त्यांना बरं वाटतं आणि ह्यासाठी तिने पुढचे 4 ते 5 महिने नीट औषधं सुद्धा कंटिन्यू ठेवली. नंतर ती बाहेर गावी गेली, तिथूनही ती नंतर कॉन्टॅक्ट मध्ये राहिली की तिला तेव्हा आयुर्वेदावर असा छान विश्वास बसला की आयुर्वेदाने सुद्धा साधी सर्दी खोकला आपल्या आयुर्वेदाने नक्की बरा होऊ शकतो, हे तिला नक्की कळलं. म्हणजे मी माझ्या पेशंटना सांगते की तुम्हाला पहिले जर आयुर्वेदिक औषधांनी फरक पडत असेल तर लगेच रासायनिक औषधांकडे जाण्याची गरज नाही. पण ज्या केसेसमध्ये जसं टीबी आहे किंवा अस्थमा आहे, कॅन्सर आहे, ह्या गोष्टींमध्ये मात्र आपल्याला रासायनिक औषधांची योग्य प्रमाणे योग्य तज्ञांद्वारे त्याची जर काही ट्रीटमेंट असेल तर ती घेणं गरजेची असते. पण आधी साधा सर्दी खोकला असेल तर मात्र आपण आयुर्वेदाने त्याला नक्की बरं करू शकतो. नक्कीच. म्हणजे सर्दी खोकला झाला की आपण लगेच जे काही अँटीबायोटिक्स घेतो ते न घेता आपण काही घरगुती उपाय आणि काही आयुर्वेदिक उपचार घेऊन आपण नक्कीच बरं होऊ शकतो. तर तुम्हालाही अशी वारंवार सर्दी खोकला होत असेल आणि तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुम्हाला नेमकं काय झालंय तर नक्की डॉक्टर रुचा यांना संपर्क करा. त्यांचा फोन नंबर असेल किंवा त्यांची वेबसाईट, इन्स्टाची लिंक असेल ती तुम्हाला इथे दिसेलच. तर जरूर त्यांना संपर्क करा आणि लवकरात लवकर बरे व्हा, छान राहा, स्वस्थ राहा आणि आपण अशाच पॉडकास्टमध्ये पुन्हा भेटूयात लवकरच. धन्यवाद.